हॅलो नमस्कार, मी आहे आरती आणि मी राहते केनियाला. आज मी बनवते आहे कोहळ्याचे बोंड. तर चला बघूया रेसिपी. बोंड बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो कोहळं घेतलं आहे. त्याच्या पाठीचा भाग काढून असे मोठे तुकडे करून घेतले आहेत. एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे. आता एका भांड्यात त्याला वाफवायला ठेवायचं आहे. मी ही कढई वापरते, तुम्ही कुठलंही भांडं घ्या किंवा कुकरमध्येही तुम्ही वाफवू शकता. 2 शिट्ट्यांमध्ये हे छान वाफवलं जातं. पाण्याचं काही प्रमाण नाही आहे, बऱ्यापैकी जास्तच पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून हे कोहळ्याचे सगळे काप बुडतील किंवा भिजले जातील. आणि याला झाकण ठेवून आपल्याला शिजवायचं आहे. चेक करून घेऊया आपलं कोहळं वाफवलं गेलं आहे की नाही. ते बघण्यासाठी कुठलाही स्पून स्पॅच्युला असं कोहळ्यामध्ये आपण इन्सर्ट करून बघणार आहे. आणि बघा, याचे फक्त 2 तुकडे न होता आणखीन काही छोटे छोटे पार्ट्स बनतात आहे, म्हणजे हे अगदी वाफवलं गेलं आहे. आता एका चाळणीवर मी हे काढून घेते. पाणी पूर्ण इथळलं आहे. आता हे वाफवलेलं कोहळं मी एका भांड्यात काढून घेते. यात मी पाऊण कप साखर घालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता, पण पारंपरिक पदार्थ हे गोडच असतात. पुरणपोळी, बोंड यामध्ये साखर जरा जास्तच असते, पण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. कोहळं अगदी छान वाफवलेलं असलं तसंच स्पॅच्युला आणि चम्मचनी सुद्धा ते छान मॅश होतं. जर तुम्हाला हे असं मॅश करताना त्रास होत असेल तर आपलं जे पोटॅटो मॅशर असतं तेही आपण यूज केलं तरी चालेल, जे आपण पावभाजीसाठी यूज करतो. साखर टाकल्यामुळे या मिश्रणाला पाणी सुटतं, त्यामुळे पहिले 5 मिनटं आपण गॅसचा फ्लेम मीडियम ठेवूया आणि सतत ढवळून हे पाणी आटवूया. त्यानंतर जेव्हा यातलं पाणी कमी व्हायला लागतं, खूप मोठाले बुडबुडे येतात आणि ते आपल्या अंगावर उडण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी लो करायची, झाकण ठेवायचं आणि छान शिजवून घ्यायचं. मिश्रण आपलं रेडी आहे. या कन्सिस्टन्सीला आलं की गॅस बंद करायचा. शिऱ्यापेक्षा थोडीशी याची कन्सिस्टन्सी पातळ असते. आणि दुसरी हे झालं की नाही ओळखण्याची पद्धत म्हणजे याला चकाकी आलेली असते. आता याला आपण थंड होऊ देऊया. इथे मी पाऊण कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून मी याला मळून घेते आहे. नेहमीच्या पोळ्यांच्या पिठापेक्षा जरा याला सॉफ्टच भिजवायचं आहे. आता एका भांड्यात काढूया आणि याला रेस्ट देऊया. मिश्रण थंड झालं आहे. आता यात अर्धा चम्मच वेलची पावडर आणि पाव चम्मच मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचे. गव्हाचं पीठ जे आपण आधी मळून ठेवलं होतं त्याला परत एकदा पाण्याचा हात लावला आणि थोडं अजून सॉफ्ट करून घेतलं आहे. त्यातला थोडासा भाग घेऊन मी आता या मिश्रणामध्ये मिक्स करते आहे. असं हातांनी बोटांनी जरा प्रेशर देऊन याला मिक्स करायचं आहे. पारंपरिक बोंड जेव्हा आपण बनवतो तेव्हा अशीच भिजवलेली कणिक म्हणजे गव्हाचं पीठ मिक्स करायचं असतं. हे अगदीच काही पूर्ण मिक्स होत नाही, पूर्ण एकजीव होत नाही. ॲज पॉसिबल ॲज आपल्याला मिक्स करायचं आहे, पण काही रेषा यात दिसणार आहेत. आणि हीच याची खासियत आहे की त्यामुळे आतून जी ही बोंड असतात ती सॉफ्ट असतात आणि बाहेरून क्रंची होतात. आजकाल बरीचशी मंडळी भिजवलेल्या पिठाऐवजी कोरडं पीठ मिक्स करतात. मी कधी त्या पद्धतीने बनवून बघितलेलं नाही, पण तुम्ही याच प्रमाणात कोरडं पीठ घेऊन सुद्धा मिक्स करू शकता. पण पारंपरिक पद्धतीने जेव्हा असं बनवलं जाते त्यामागे काहीतरी त्यांनी विचार केलेला असेलच. बोंड बनवण्यासाठीचं आपलं पीठ आता तयार आहे. आपण बोंड तळून घेऊया. त्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे. असा पाण्याचा हात घ्यायचा आणि या बोंड्याच्या मिश्रणामधला काही भाग घेऊन तेलात सोडायचा. त्यामुळे ते इझिली तेलात सोडलं जातं आणि गोल बोंड बनतात. पण त्यासाठी आपल्याला तेलात एका वेळेला एकच बोंड सोडायचा, परत पाण्याचा हात घ्यायचा, परत एक बोंड सोडायचा, असं करायला लागेल. त्यामुळे मग सगळी बोंड अगदी गोल आणि व्यवस्थित दिसतील. पण असं काही गरजेचं नाही की आपण एक एक बोंड टाकत बसलं पाहिजे. जसं आपण भजी बनवतो तेव्हा जसं आपण थोडं एक्स्ट्रा पीठ घेऊन एका वेळेला 2-3 भजी टाकतो तसं केलं तरी चालतं. या कढईत किती बोंड येतात त्यानुसार आपण बोंड टाकूया. तेल मीडियम गरम हवं आहे, अगदी हाय नको. आणि लगेच यात चम्मच चालवायचा नाही, कारण पण जेव्हा ही थोडी लालसर व्हायला लागतील, याच्या कडा कडक यायला लागतील, तेव्हा आपण एक चम्मच घेऊन यात चालवूया. त्यामुळे हे सेपरेट होतील. आता आपण जे बोंड तळतो आहे ही अगदी प्लेन फक्त वेलची टाकलेली बोंड आहेत. काही लोक यात तीळ टाकतात, खसखस टाकतात. आपण त्याही पद्धतीची बोंड आता बनवणार आहोत.
बुंड छान तळल्या गेली आहे. याचा रंग बघा किती सुंदर लालसर रंग आला आहे. अशीच आपल्याला लालसर रंगावर सगळे बोंड तळून घ्यायचे आहेत. आता या उर्वरित मिश्रणात मी एका बाजूला तीळ आणि एका बाजूला खसखस टाकून घेते. आधी तीळ मिक्स करून तिळाचे बोंड मी आधी तळून घेते आणि त्यानंतर खसखसचे. या प्रकारे आपण तीनही पद्धतीने आज बोंड बनवले आहेत. वेलची पावडर टाकलेले, तीळ टाकलेले आणि खसखस टाकलेले असे तीनही प्रकारची बोंड आपली तयार झाली आहेत. विदर्भात बोंड एकतर सणांच्या दिवशी किंवा हिवाळ्यातला पाहुणचार असतो आणि पाहुणचार असो की सण त्यासोबत भजी बनवलीच जातात. भजी आणि बोंड याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.